नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, आजच्या सेशनमध्ये आपण 21 फेब्रुवारी 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या सेशनमधील पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, भारतातील बहुचर्चित गलथिया खाडी कोणत्या बेटांच्या गटात आहे असं तुम्हाला विचारलं आहे. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, अंदमान आणि निकोबार बेट. तर बघा, गलथिया खाडी जी आहे ती अंदमान आणि निकोबार या बेटांमध्ये आहे. आणि या प्रकल्पाची आवश्यकता काय आहे? बघा, चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्स धोरणाचा प्रतिकार करण्यासाठी भारत ॲक्ट ईस्ट धोरणाखाली इथे आपली उपस्थिती जी आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण याच्या अंतर्गत अंदमान आणि निकोबार बेटांमधील ग्रेट निकोबार बेटावरती बांधल्या जाणाऱ्या 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ग्रेट निकोबार पायाभूत सुविधा प्रकल्पाला देखील मान्यता देण्यात आलेली आहे. आता या प्रकल्पाचं 4 मुख्य घटक आहेत. कोणते कोणते आहेत बघा? आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल, त्याच्यानंतर ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, लष्करी आणि नागरी असं दोन्हींसाठी हे विमानतळ आहे. त्याच्यानंतर एकात्मिक टाउनशिप आणि पॉवर प्लांट जे गॅस आणि सौर ऊर्जेवरती आधारित आहे. आणि या प्रकल्पाला महत्त्वाचं का म्हटलेलं आहे किंवा हा प्रकल्प जो आहे तो महत्त्वाचा का आहे? बघा, आता मलाक्का समुद्रधुनी जी आहे ही जगातील सर्वात व्यस्त सागरी व्यापार मार्गांपैकी एक आहे आणि ही ग्रेट निकोबारच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे ह्याचं महत्त्व वाढतं आहे. त्याच्यानंतर बघा, ट्रान्सशिपमेंट हब जो आहे, सध्या भारतातील 75% जास्त माल हा कुठे जातो? कोलंबो किंवा सिंगापूरसारख्या परदेशी बंदरांमधून जातो आहे. तर या प्रकल्पामुळे भारताला काय मिळणार आहे? स्वावलंबन असं मिळणार आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट जो आहे तो काय आहे? इम्पॉर्टंट आहे. आता ग्रेट निकोबार कुठे आहे? ग्रेट निकोबार हे अंदमान आणि निकोबार बेटांचं सर्वात दक्षिणेकडील आणि सर्वात मोठं बेट मलाक्का समुद्रधुनीजवळ आहे. आता भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कुठला आहे? इंदिरा पॉईंट येथे आहे. ठीक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बी कॉरिडॉर उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याने काय केलेलं आहे? बी कॉरिडॉर उपक्रम हा चालू केलेला आहे. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भारतातील पहिला मधमाशी कॉरिडॉर उपक्रम सुरू केलेला आहे. आता हा बी कॉरिडॉर म्हणजे काय आहे आणि तो का सुरू करण्यात आलेला आहे? बघा, आता मधमाशा आणि इतर परागकणांना आकर्षित करणारी जी रोपं आहेत ती महामार्गांवरती या प्रोजेक्ट अंतर्गत लावली जातील. आतापर्यंत काय होत होतं? रस्त्याच्या कडेला फक्त शोभेची झाडे लावली जात होती, पण आता तसं न करता अशी रोपं लावली जाणार आहेत जी मधमाशा आणि इतर परागकणांना आकर्षित करतील. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा ही जी एक स्वायत्त संस्था आहे भारत सरकारची आणि तिचं काय आहे? भारतातील राष्ट्रीय महामार्गांचं व्यवस्थापन पाहणं हे तिचं काम आहे. स्थापना 1995ला झालेली आहे. तर हेडक्वार्टर कुठे आहे? द्वारका, दिल्ली या ठिकाणी. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? संतोष कुमार यादव आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत हे कार्यरत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, बातम्यांमध्ये असलेला तुलबुल नॅव्हिगेशन प्रोजेक्ट कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आणि कोणत्या नदीवरती आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय आहे? ब, जम्मू काश्मीरमध्ये झेलम या नदीवरती हा प्रोजेक्ट जो आहे तो चालू आहे. त्याच्यानंतर बघा, जम्मू आणि काश्मीर सरकारनं हा जो प्रोजेक्ट आहे तुलबुल नेव्हिगेशन बॅरेज प्रकल्प किंवा वुलर बॅरेज प्रकल्प जो आहे तो दीर्घकाळ रखडलेला होता, तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा जम्मू आणि काश्मीरमधील झेलम नदीवरती स्थित आहे. ठीक आहे. हा प्रोजेक्ट जो आहे तो वुलर तलावाच्या, जो की बंदीपोरा जिल्ह्यामध्ये येतो,
याच्या बाहेरील भागात स्थित आहे आणि झेलम नदीचा प्रवाह जो आहे तो याच्यामुळे काय होतो, नियंत्रित करता येतोय. आता तुळबुळ नॅव्हिगेशन बॅरेज प्रकल्प जो आहे त्याची सुरुवात बघा 1984 पासून करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर पुढे काय झालं, पाकिस्तानच्या आक्षेपामुळे 1987 मध्ये ह्याचं काम बंद करण्यात आलं. आता ह्याचा उद्दिष्ट काय होता की झेलम नदीमध्ये वर्षभर जलवाहतूक राखणे किंवा तलावात किमान पाण्याची पातळी राखणे आणि शेती आणि पर्यावरणाला त्याचे फायदे होतील असा त्याचा उद्दिष्ट होता. याच्याच मध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आपण ॲड करूया बघा, सिंधू पाणी करार. हा जो सिंधू पाणी करार आहे 1960ला झालेला आहे. कुणामध्ये, भारत आणि पाकिस्तानमधील पाणी वाटपाबाबत हा करार आहे. आता याच्यामध्ये कोणत्या नद्या इन्क्लूड आहेत बघा, पूर्वेकडील नद्या ज्या आहेत त्या भारतामधील कुठल्या, रावी, बियाज आणि सतलज. तर पश्चिम नद्या कुठल्या कुठल्या आहेत, सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाकिस्तानशी रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीरशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. हा युनियन टेरिटोरी आहे, म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आहे, ज्याची उन्हाळी राजधानी श्रीनगर आहे, तर हिवाळी राजधानी कुठली आहे, जम्मू. लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा, तर सध्याचे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. बायो एशिया 2026 शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, क, हैदराबाद. तर बघा, हैदराबाद या ठिकाणी 2026ची बायो एशिया शिखर परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 23व्या बायो एशिया 2026 शिखर परिषदेचं काय केलेलं आहे, हैदराबाद या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. बघा, उद्देश काय आहे याचा, मुख्य फोकस असणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि ऑटोमेशन, औषध विकसित आणि उपचार करण्याच्या पद्धतीत कसा बदल घडवून आणता येईल याच्यावरती त्याच्यामध्ये डिस्कशन होणार आहे किंवा चर्चा करण्यात येणार आहे. बघा, टेक बायो म्हणजे काय आहे, टेक बायो म्हणजे तंत्रज्ञान प्लस जीवशास्त्र यांचं संयोजन, जिथे AI, डेटा सायन्स, रोबोटिक्स आणि सेन्सर्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून औषधं, अनुवंशशास्त्र, कृषी आणि आरोग्यामध्ये याचा काय केला जातो, उपयोग केला जातो. ठीक आहे. हैदराबादला भारताची जिनोम व्हॅली असं देखील म्हटलेलं आहे. विचारलं जाण्याची शक्यता आहे बघा, कारण इथं जगातील सर्वात मोठं लस आणि औषध उत्पादन केंद्र आहे. तेलंगणा रायझिंग 2047 अंतर्गत जगातील सर्वात प्रगत लाईफ सायन्सेस आणि इकोसिस्टीम म्हणून स्वतःला स्थापित करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी बघा, जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील, जर त्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ही जी सिरीज आहे ती तुम्ही डेली अपलोड व्हिडिओ झाल्यानंतर पाहू शकाल. आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, आसाम सरकारने वर्ग 1-2च्या नोकऱ्यांमध्ये चहा जमाती आणि आदिवासींसाठी किती आरक्षण मंजूर केले आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे, 3%. तर आसाम सरकारनं काय केलेलं आहे, वर्ग 1-2च्या नोकऱ्यांमध्ये चहा जमाती आणि आदिवासींसाठी 3% आरक्षण इतकं मंजूर केलेलं आहे. आता हे आरक्षण जे आहे ते OBC कोट्यातच दिलं जाणार आहे आणि हे 3% आरक्षण पूर्वी फक्त वर्ग 3 आणि 4 पुरतंच मर्यादित होतं. आता या चहा जमाती ज्या आहेत, ज्यांना आदिवासी आणि चहा बागायती कामगार समुदाय असं देखील म्हटलं जातंय, हे 19व्या शतकात जेव्हा ब्रिटिश राजवटीत भारताच्या विविध भागांमधून या समुदायांना इंडिजर्ड मजूर म्हणून आणण्यात आलं होतं. आता यांना प्रामुख्यानं आत्ताचे जे झारखंड आहे, उडीसा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल किंवा बिहार, आंध्र प्रदेशमधून आणण्यात आलेलं होतं. आजही ते आसाममधील सर्वात मागासलेल्या आणि उपेक्षित समुदायांपैकी एक आहेत. त्याच्यानंतर बघा, आसाममध्ये त्यांना OBC म्हणून वर्गीकृत केलं जात आहे, परंतु ते बऱ्याच काळापासून ST दर्जाची काय करत होते, मागणी करत आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत
एक्सप्लोरर नावाचा वाघ कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? बी, पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान, जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. बघा, आंध्र प्रदेशातील पापीकोंडा राष्ट्रीय उद्यानात एक्सप्लोरर नावाचा प्रौढ नर वाघाला पुन्हा जंगलात सोडण्यात आलेलं आहे किंवा आणण्यात आलेला आहे. आणि हा एक ऑपरेशन स्ट्राइप्सचा भाग आहे, ज्याचं उद्देश काय आहे? वाघांचं संरक्षण करणं. आता या वाघाने मध्य भारतापासून पूर्व घाटापर्यंत सुमारे 650 किलोमीटर वन्यजीवी कॉरिडॉरचा प्रवास केलेला आहे. त्याचबरोबर ऑपरेशन स्ट्राइप्समध्ये 2 मुख्य वैशिष्ट्यांसह वन्यजीवी व्यवस्थापन उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये वाघांची संख्या वाढवणे आणि वाघ कमी होत असलेल्या जंगलात त्यांची पुनर्वसन करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर शिकार वाढवणे, केवळ वाघांचीच नाही तर त्यांच्या अन्नासाठी शाकाहारी प्राणी जसे की हरिण असतील तर त्यांची देखील संख्या वाढवणे हा एक ऑपरेशनचाच भाग आहे. आता पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि ते पूर्व घाटात स्थित आहे, ज्याची स्थापना 1978मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून झालेली आहे आणि 2008मध्ये त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याचं अंदाजे क्षेत्रफळ 1012 चौरस किलोमीटर इतकं सांगण्यात येतं. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ए, तारिक रहमान. तर तारिक रहमान यांनी बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे आणि ते BNP म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते आहेत. 36 वर्षानंतर बांगलादेशला एक पुरुष पंतप्रधान मिळालेला आहे. याआधी कोण होता? शेख हसीना आणि KH झिया यांनी दीर्घकाळ बांगलादेशवरती राज्य केलेलं आहे. ठीक आहे. तारिक रहमान यांच्या पक्षाने BNPने 209 जागा एकट्यानेच जिंकून प्रचंड मोठं बहुमत मिळवलेलं आहे. आणि तारिक रहमान हे माजी पंतप्रधान खालेदा झिया आणि माजी राष्ट्रपती झियाऊर रहमान यांचे पुत्र आहेत. याच्याशी रिलेटेड आणखी एक क्वेश्चन आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये अटेंड केलेला आहे. जर तुम्ही ते लेक्चर मिस केलं असेल तर ते देखील तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पात हॉर्नबिल रेस्टॉरंट्स विकसित केले जात आहेत. हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असं तुम्हाला विचारलं आहे. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? क, छत्तीसगड. तर हा जो हॉर्नबिल रेस्टॉरंट्स व्याघ्र प्रकल्प आहे तो छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात आहे. ठीक आहे. आणि दुर्मिळ मलबार पायड हॉर्नबिल यांचं संरक्षण करण्यासाठी वन विभाग इथं हॉर्नबिल रेस्टॉरंट जे आहे ते बांधत आहे. आता हॉर्नबिल रेस्टॉरंट्स म्हणजे काय? ही मानवी रेस्टॉरंट्स नसून जंगलातील फळझाडांचे समूह आहेत जे हॉर्नबिल पक्ष्यांना खायला आवडतात. आता या पक्ष्यांना वर्षभर अन्न फळे पुरवणे जेणेकरून ते एका सुरक्षित क्षेत्रात राहू शकतील आणि त्यांची संख्या वाढू शकेल हे त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. आता मलबार पायड हॉर्नबिल यांचं वैज्ञानिक नाव काय आहे? अँथ्रोकोरिसिस कोर्नाटस हे त्यांचं नाव आहे आणि विशेषतः त्यांचा रंग जो आहे ते काळे पांढरे शरीर आहे आणि मोठी पिवळी पांढरी चोच त्या पक्ष्यांना असते. त्यांना फॉरेस्ट गार्डनर्स असं देखील म्हणतात कारण ते फळांच्या बिया दूरवरती पसरवतात, ज्यामुळे जंगल वाढण्यात मदत मिळते. आता उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्प जो आहे तो गरिबंद आणि धमतरी जिल्हा छत्तीसगड या ठिकाणी आहे, ज्याची स्थापना 2008मध्ये झालेली आहे. सेशनमधील आपला लास्टचा क्वेश्चन काय ते पाहूयात. आगामी 2027च्या जनगणनेत NTDची गणना केली जात आहे. अशा समुदायांची शेवटची गणना कोणत्या वर्षी जनगणनेत करण्यात आली होती असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय आहे? अ, 1931. तर बघा, भारत सरकारने 2027च्या जनगणनेत पहिल्यांदाच विमुक्त भटक्या आणि अर्धभटक्या समुदायांची स्वतंत्रपणे गणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून त्यांची अचूक लोकसंख्या समजेल
आणि त्यांना एक स्वतंत्र स्तंभ द्यावा स्तंभ जो आहे तो जनगणनेत देण्यात आलेला आहे. आता या समुदायांची गणना 1911 आणि 1931च्या जनगणनेत करण्यात आली होती. परंतु 1931ची जी जनगणना आहे ही शेवटची जनगणना होती, ज्यामध्ये या समुदायांची माहिती इन्क्लूड करण्यात आलेली होती किंवा नोंदवण्यात आलेली होती. तर आजचा आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा करंट अफेअर्सशी रिलेटेड तुम्हाला काहीही क्युरीज असल्या त्याचा कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि आपला व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात. टिल देन, stay safe, stay happy.